हॅलो, नमस्कार सर्वांना. मी अनिता उमाटे. माझ्या चॅनलचं नाव आहे अनिता उमाटे 5757. मी तुम्हाला आज एक विहिरीचं रहस्य सांगते. एक खेडेगावामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये एक खेडेगाव असतं. त्या खेडेगावामध्ये एक विहीर असती, जुनी पुराणी विहीर. ती विहीर कुणीही वापरत नसतं. त्याच्यामध्ये असंच पाणी साठलेलं असतं. त्याच्यामध्ये गाईचं, म्हशीचं सगळं मलमूत्र टाकण्यात येतं. अनेक वस्तू टाकण्यात येतात, जे खराब झालेल्या वस्तू, घाण टाकलेल्या. अनेक वर्षापासून ती विहीर न वापरलेली असती. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये घाण पाणी साठलेलं असतं आणि त्या घाण पाण्यापासून त्याच्यामध्ये एक वायू तयार झालेला असतो. पण हे लक्षात येत नाही कुणाच्याच. एकाच कुटुंबामध्ये त्या विहिरीमध्ये 5 जण जातात आणि 5ही जण त्या विहिरीमध्ये मृत्युमुखी पडतात. ते कसे बघा. त्या गावात एक मांजर असती. त्या मांजराला रोज एक मुलगा खाऊ पिऊ घालत असतो. त्या गावामध्ये पाडव्याचा दिवस असतो, त्या दिवशी जत्रा असते सकाळी. आणि नुकतंच ते मांजर हरवलेलं असे सापडत नाही, म्हणून तो इकडं तिकडं शोधतो. त्याला त्या विहिरीतून आवाज येतो मांजराचा. तो मांजर विहिरीत पडल्यावर तो मुलगा काय करतो, चांगला पोहता येत असं त्याला, म्हणून तो विहिरीत उतरतो आणि मांजराला काढण्याचा प्रयत्न करतो. पण जसा तो विहिरीत तो उतरतो, उडी टाकतो, त्यावेळेस त्याला त्या विषारी वायूने त्याचा जीव गुदमरतो, तोही जातो. ते लक्षात येत नाही त्याच्या. मग त्याचे वडील बघतात, कोणतरी आवाज आल्या, वरडायला. मग थोडासा तो ओरडता आवाज येतो, मांजराचा आवाज येतो, म्हणून त्याचे वडील तिथून जातात. त्याचे वडील पण आपला मुलगा बुडतोय काय झाले म्हणून बघण्यासाठी ते पण आत उतरतात. ते पण आतच जातात, त्यांचंही काय सुगाव लागत नाही. मग त्याचे पण एक मित्र असतात, ते पण पाहतात का विहिरीत का पडले म्हणून. ते पण बघतात, उतरतात, जातात. चांगले पोहणारे येतात, ते पण ते पण जातात. परत त्यांचा मुलगा असतो, तो पण जातो, आतमध्ये उतरतो. शेवटी 5वा जातो. एवढे सगळेजण आतमध्ये गेले, कसं काय बाहेर आले नाही म्हणून तो उतरतो. तोही आत जातो, तो येत नाही. शेवटी जो पहिला मुलगा पडलेला असतो, त्याचा मोठा भाऊ, त्याला शंका येते की 4-5 जण विहिरीत गेलीत, कसं काय बाहेर आले नाही म्हणून शंका येते त्याला. म्हणून तो गावाकडच्या लोकांना सगळ्यांना बोलावून दोर बांधून कमरेला आत उतरतो आणि बघतो काय प्रकार आहे तो. सगळ्यांचा जीव धोक्यात आहे, थोडासा श्वास चाललेला असतो सगळ्यांचा. उतरल्यानंतर त्याला थोडंसं तो खाली गेल्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. श्वास घ्यायला त्रास झाल्यावर तो सुद्धा पाण्यात बुडत असतो थोडा थोडा. तर तो म्हणतो की मला वर काढा. बेशुद्धच पडतो तो लगे. गावकऱ्यांच्या लक्षात येतं, त्याला वर काढण्यात येते. त्याची प्रकृती गंभीर होती, त्याला दवाखान्यात ॲडमिट करण्यात येते. मग शेवटी गावकरी शोध घेतात की काय झालं ह्याच्यामध्ये, म्हणून तज्ज्ञाला बोलवतात. तज्ज्ञ म्हणतात की तर तुम्ही प्राण्यांचं जे मलमूत्र असतं ते टाकण्यात आल्यामुळं त्या मलमूत्रापासून मिथेन हा वायू तयार होतो, तो खूप शरीराला घातक असतो. तर प्रश्न पडतो की त्या मांजराला कसं काय झालं असेल, तो मांजर कसं काय जिवंत राहिला असेल. तर आपल्यासारख्या माणसाला तो वायू पटकन लागतो आणि माणसाचा जीव जातो. तर अशा प्रकारे 5 जण जातात. मग गावकऱ्याच्या मदतीने ते 5ही जणाला खूप प्रयत्नांनी, पाणी तर आत उतरू शकत नाही, पाणी काढण्याचा प्रयत्न करू शकत नाही, लाईट नसते गावामध्ये, त्याच्यामुळं त्याला बाहेर काढण्यात येते. त्यांना अनेक प्रयत्नांनी त्यांना बाहेर काढण्यात येतं. तर मला काय वाटतं की तुम्ही जी विहीर वापरत नाही गावामध्ये, ज्या विहिरीचा उपयोग होत नाही, त्या विहिरीवर जाळी टाकून ठेवा, ती विहीर बुजवून टाका. आपल्या लक्षात यायला पाहिजे, गावकऱ्यातल्या लोकांनी, गावकऱ्यांनी मिळून ते विहीर बुजवून टाकायला पाहिजे, जेणेकरून एखादा प्राणी, मनुष्य 5 जण त्या विहिरीमध्ये गेले, परत आले नाही. तर अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला शेजारच्या गावामध्ये ज्या पण विहिरी असतील त्या विहिरीत लगेचच बुजवून टाका, जाळी टाका त्याच्यावर. विनाकारण 5 जणांची जीव गेला त्याच्यामध्ये. भाऊ आहे, वडील आहे, आजोबा आहे, सगळ्यांचा जीव गेला. 60 वर्षाची माणसं 2 होते त्याच्यामध्ये, त्यांचा पण पटकन जीव गेला. विचार करा तुम्ही. आपण थोडासा सुद्धा आपला बुद्धीचा वापर करत नाही. ही विहीर आहे, वापरत नाही. त्यात प्राणी पडतो, त्याला वाचवायला जातो, माणूस बुडतो, त्याच्यामध्ये गाळ असतो. तर मला एवढी सगळ्याला विनंती आहे गावातल्या लोकांना, गावकऱ्यांना, की तुमची जर पडीक विहीर असेल, जे पाणी वापरत नाही, त्याच्यावर कमीत कमी जाळी टाकून ठेवा, जेणेकरून त्याच्यामध्ये प्राणी जाणार नाही. एखादा मनुष्य तर जायचं लांबच राहिलं.
आणि तुम्ही जे काय मलमूत्र वगैरे टाकता ते जमिनीवर टाका, शेतामध्ये टाका, विहिरीमध्ये अशा घाण वस्तू टाकू नका, काहीच टाकत जाऊ नका पाण्यामध्ये. देवाचे सुद्धा तुम्ही फुलं बिलं भाली ना शेतामध्ये टाकत जावा, मातीमध्ये टाकत जावा, झाडामध्ये टाकत जावा, झाडाशी जी मुळं असते तिथं टाकत जावा, वाहत्या पाण्यात सुद्धा टाकत जाणं. पाण्यात हे टाकणं खूपच चुकीचं आहे, पाणी घाण होतं हे. तर अशा प्रकारे हे 5ही जणांचा मृत्यू झालेला आहे. ह्या विहिरीचं असं रहस्य आहे. लोकांना वाटलं 5 जण आत गेले, कसं काय आले नाही, मेले कसं, हे अजून प्रश्न पडला होता काही लोकांना. पण काही लोकांना नंतर समजलं की असा वायू तयार झाला आणि त्या वायूने लोक मेली. विषारी वायू तयार होत तिथं. पाणी नाही वापरण्यात आलं काय होणार मग. चला मग सर्वांनी काळजी घ्या, आपल्या आपल्या गावात असलेल्या विहिरी बुजवून टाका, एवढंच मला सांगायचं आहे.